काही काय झालं माहितीये का, चोरून नाही आणली, चोरून पण नाही जाऊन आणली. रिक्वेस्ट केली आम्ही, मॅडम कडे बघा म्हणलं होतंय का. नाही ऍक्च्युली मी काय केलं, मी माझी थोडी स्किल्स वापरल्या. ए तुझे काय वापरलंय, मी बोललो थोपाट घेऊन का बसला होता, मी म्हणलं मॅडम नाही, प्लीज मी नाही का म्हणलं होत असेल तर मॅडम बघा बघा म्हणलं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आपण चाललोय आयुषच्या कॉलेजकडं. आता आयुषच्या कॉलेजकडे जायचं कारण म्हणजे असं की तुम्हाला म्हणजे आठवत असेल, आपण एक ऑर्डर दिली होती त्यांच्या कॉलेजसाठी, एक जॅकेट प्रिंट करून दिले होते. तर त्यामधले काही काही पीस खराब आले होते, मी तुम्हाला लास्टच्या एका ब्लॉगमध्ये बोललो होतो. तर ते आत्ता सगळं आपण रेडी करून ठेवलंय, म्हणजे ते आलेले सगळे परत रिप्रिंट केले. त्यानंतर परत काय काय यांचे ते चेन वगैरे निघले होते, त्या सगळ्या परत दुरुस्त केल्या. आणि आता ते सगळं दुरुस्त वगैरे करून आपण निघालो ते देण्यासाठी. चाललाय की समजा जर तिकडे गेलो आयुषच्या इकडे, तर कॅम्पच्या बर्गरची ऑर्डर झोमॅटोवरून आयुषच्या घरापर्यंत येते. जर ते मिळत असेल तर आपण ते घेऊया आणि घरी येऊन इथं खाऊया. नाहीतर मग बघू काहीतरी तिकडं, म्हणजे काहीच ना काहीतरी करूया येऊन खायचं. तर विषय झाला असा की वॉरमुळं आपल्या पुण्यामध्ये गॅस सिलेंडर नाही आहेत, आणि म्हणजे कमर्शियलवाले नाही आहेत. कमर्शियल म्हणजे ते घरातले आहेत, हॉटेलवाले नाही आहेत. सध्या थोडं झोमॅटोला किंवा बाकीकडे दुसरीकडे काय म्हणतात त्याला, मेस वगैरे सगळ्या थोड्याशा अशा ऑफर चालू आहेत. मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगायचं विसरून गेलो गाईज, की आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे, म्हणजे सध्या इन रिव्ह्यू आहे. तर लवकरच आपला चॅनल मॉनिटाईज होणार आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओला खाली नक्कीच ॲड पाहायला मिळेल, तर स्किप वगैरे करू नका ॲडला, कारण स्किप केली तर मग पैसे नाही मिळणार मला. त्यामुळे स्किप न करता ॲड बघा. आपलीच ॲड आहे म्हणायचं, आता काय थोडं बघायचं. तर असा सीन आहे म्हणजे. तर जाऊ. हां मग झालं आता आवरून, आता आम्ही जातो, खायचं काहीतरी रिन्यू करतो आणि मग भेटूया आपण लगेच थोड्या वेळात. चला. जीना मुँह खाल। हेलो गाइस, मैं तलविंदर आयुष को लेने आया हूँ। अभी आयुष को लेके हम जा रहे हैं घर पे, और आपको मैं बताऊंगा क्या करने वाले हैं। बर्गर नहीं मिला, अभी हम घर पे जाके खाएंगे। नहीं तो उधर ही खाते हैं। हाँ, पल पल जीना मुँह हाल मेरा। नाही तो येणार नाहीये. तर गाईज आता आयुषला घेतलंय आम्ही, आणि आयुषला घेऊन आम्ही निघालोय. तुम्हाला वाटत असेल मी एवढं फेस का कव्हर केलाय, मी का सेलिब्रिटी आहे काय? नाही, तोंडा फोड्या येतात, मरणाचं ऊन आहे बाहेर मित्रांनो. सान्या पण बघा काळा दिसायला लागलाय. आणि ऊन सांगायचं झालं तुम्हाला तर इथं तुम्ही आता हे बघा, 48 डिग्री सेल्सिअस म्हणजे 48 अंश काय रे सेल्सिअस आहे आज वातावरण. तर ही आहे आयुषची रूम, स्वामी समर्थ अपार्टमेंट. इथेच आपण बर्गर मागवत दरवेळी. ऍड्रेस नको रिव्हील करू, सबस्क्रायबर येतील त्याच्या घरी सगळे, मग विषय होईल. मग कट भाई कट. किती दिवस आहेत? फॅन बेसित का मग? हां म्हणजे म्हाताऱ्याला म्हटलं आयुष कुठे? मला बाहेर पण यायला जमायचं नाही. तुम्हाला मी सांगतो, आज या चॅनलचे सगळे क्रिएटर एका फ्रेम मध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत. वन फ्रेम, हा कुठून तरी सुरुवात केली होती, पहिल्यांदा सुरुवात झालेली आहे लॉकडाऊन मध्ये. मॉनिटाईज झाला होता, नंतर काही रिझन मुळे पण डिमॉनिटाईज झाला, परत मॉनिटाईज झाला. आपल्याला बर्गर नाही मिळाला म्हणून आपण 2 खरबूज होते आपले ते कापलेत. सध्या आयुष पण खरबूज आपल्याला एन्जॉय करतोय, आणि आपल्याला थोडं आता बाहेर जायचं जरा फिरायला. आता आपण गाडीवरून आल्यामुळे थोडेसे केस वगैरे विस्कटलेत, आपण थोडं नीट करूया. आणि परत आपण गाडीवरच जाणार आहे, त्यामुळे आता थोडा कांगा वगैरे घेऊन जाऊ. एवढं खातो आम्ही, थोडं परत फ्रेश होतो, तोंडावर जरा सनस्क्रीन वगैरे लावूया आपण मस्तपैकी, तुम्ही चांगलं दिसेल जरा. आणि मग त्यानंतर आपण लगेच फिरायला जाऊया. सो गाईज, आजचा ब्लॉग जरा इंटरेस्टिंग असणार आहे, तुम्हाला शेवट कळेल की आपण काय करणार आहे नेमकं. ते लय मोठे आज जरा थोडं एकदम असं जरा मोठ्या लेवलचं काम करणार आहे आपण. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड खावा, खरबूज खावा, टरबूज खावा, अजून काय असतं, संत्री खावा, ऑरेंज खावा, काळजी घ्या मित्रांनो. सो गाईज, आता आम्ही निघालोय परत फिरायला बाहेर. आयुष्य आला होता, तुम्हाला मग कशी दाखवलं मी. सान्या पण आवरून रेडी झाली, अलीकडून थांब जरा उजेड तोंडावर. सान्या पण आवरून रेडी झालेला आहे, सनस्क्रीन वगैरे लावली आता आम्ही जस्ट. आणि नवीन शूज घेतलेले आज मी. नवीन शूज दाखव सान्या, पायगीवर घ्या. मी पण काय जुडे होतो नवीन घातले पायतानाच, आणि नवीन शर्ट घालून आपण निघालोय आता फिरायला. शर्ट पण नवीन. तर आम्ही आता फिरायला निघालोय पवेलियन मॉलकडे, आणि पवेलियन मॉलकडे जाऊन थोडी आपल्याला बॅग घ्यायची, कारण बॅग नाही आपल्याकडं. ऑफिसची बॅग आहे माझ्याकडे, पण त्याच्यावरती लोगो आहे ना आपल्या ऑफिसचा, मग ती वापरू शकत नाही सगळीकडं. आपल्याला घरी जायचं म्हणून आपल्याला बॅग घ्यायची आहे. तर मग बॅगसाठीच आपण आता चाललोय मॉलमध्ये. आणि आज फ्रायडे आहे, जास्त काम नाही ऑफिसचं, मग म्हणलं चला आता थोडंसं जाऊन येऊया आपण मॉलकडे. निघायचं का मग? चला बाई. आता आम्ही निघालोय. आयुष मला मध्ये बसवलंय, कारण कसं आहे थोडा नाजूक आहे पोरग, काळजी घ्यावी लागते त्याची. उन्हातानामध्ये काळा नाही पडला पाहिजे आमचा आयुष. आणि बॉबी ड्राईव्ह करतो. काय माहिती असं ना, आता मार्च एंड आहे. बर. आणि मार्च एंड मुळे लोक थांबलेले असतात पांढरे कपडे घालून रस्त्यावर. ओके. हा. मेनली तुझं काम एकच आहे, हा. की पोलीस वगैरे जर दिसला हम्म. तर लांबून उडी मारायची मागच्या मागं, नाही का? बर.
म्हणजे डायरेक्ट आपण त्याला दिसलोच नाही पाहिजे की आपण ट्रिप्सी होतो म्हणून. आणि इन केस समजा त्यांनी लांबूनच पाहिलं ट्रिप्सी आहे, तर ज्यावेळेस मी गाडी उलटी फिरवल त्यावेळेस डायरेक्ट पाय उलटा करायचा आणि मागची नंबर प्लेट लपवायची. आला एवढं म्हणजे तेवढं महत्वाचं काम आहे. ओके म्हणजे गाडी वळवल्या पुढचं काय कळणार नाही, कारण पुढच्या ह्याला ऑलरेडी मी कलर लावलेला आहे ना काय होळी खेळल्यावर. ओके त्यामुळे पुढची नंबर प्लेट आपली दिसणार नाही. पण जर चुकून नाही का कॅप्चर वगैरे करताना झालं चुकून नाही का बॅक कॅमेराचं पण, तर ते मग आपलं वळताना तेवढं पाय लावायचा. ठीक आहे. जर शक्य असेल ना तर नेहमी ना अकाउंट 2 वापरायचे. कसले अकाउंट? पैशाचे. आणि फोन पे लेगाड करून ठेवायचं, गुगल पे लेगाड करून ठेवायचं. आणि आयडिया चांगली आहे. मला समजलं आता, मला सांगू दे कसं आहे काय 2 अकाउंट का वापरायचे. एका अकाउंट मध्ये तुमचे प्रायमरी अकाउंट मध्ये तुम्ही बॅलन्स ठेवू शकता आणि दुसऱ्या अकाउंट मध्ये 100, 150, 200 रुपये याच्या पलीकडे जास्त अमाऊंट नाही ठेवायची. आणि जेव्हा पोलीस तुम्हाला म्हणते पावती फाट, तर पहिल्यांदा त्याला अकाउंट नंबर अकाउंट दाखवायचं. सर माझ्या लय गरीब आहे सर, खायचे पाऊंडे आहेत आमचे, स्टुडंट आहे सर, असं तसं सुरू करायचं. आणि मग तुम्ही असं ऍक्टिंग तुम्हाला चांगली जमत असेल तर तुम्ही मोठा फाईन होणार आहे तुमच्यावरती, तो वाचवायचा. हॅलो गाईज अगेन. आता आम्ही आलो आपल्या मॉलमध्ये. मॉलचं नाव आहे पवेलियन मॉल. तर हा मॉल आहे पुण्यामध्येच. तर मग पुण्यामध्येच आहे म्हणलं आणि पुण्यामध्येच आलं. तर आपल्याला खरं तर बॅग घ्यायची आहे. बॅग म्हणजे जी बॅकपॅक नसते का, लॅपटॉप वगैरे ठेवायची, ती वाली बॅग घ्यायची आहे. तर त्यासाठी फक्त आपण मॉलमध्ये आलो आहे. आज थोडा वेळ पण होता, आयुष पण होता, म्हणलं थोडं फिरून येऊया. तर मग पहिलं तर आपण काय करूया, काहीतरी खाऊया आणि खाऊन वगैरे झाल्यानंतरच मग थोडंसं फिरूया आणि मग बघूया आपण काय विषय ते. तर काहीतरी खायचं पहिल्यांदा आपण. ती होय आयुषचे क्लासमेट इथे तिने बघून. आता आम्ही थांबलो होतो ना ब्लॉग करायला, तर आयुषचे क्लासमेट दिसले त्याला. पोरगन पोरगी होते. आता त्यांचं नाव नाही रिव्हील करणार. म्हणजे क्लासमध्ये होती ना, पोरगी क्लासमेट होती, पोरगा AIDS. आणि दोघं एकामेकाच्या खांद्यावर हात टाकून चालले होते. असे नाही खाली असे. पण झाला काय विषय, आयुषने बघितलेलीच असं झालं, खाली बघून चालले होते. शांत झाले राहते बिचारे. बघा इथे आहे कॅसिओचं शोरूम. आपण शॉप नाही करत आहे आपल्या वॉचला, आपल्याकडे टी शॉर्टचं आहे. शुभमनला कधी घेतलं रे यांनी? आणि शुभमन पण आहे कॅसिओमध्ये. वेगवेगळ्या टाईपचेच ब्रँड आहेत, म्हणजे नाही का कधी आपण ऐकले पण नाही ते ॲझोरोटे वगैरे, काय माहित काय हो रहा है गाइस, हो रहा है. अपना माइक से आ रहा होगा आवाज, हो रहा है, चालू आहे म्हणजे आपली ऑर्डर. गाईस हे बघा तुम्ही S24 चे बर्गरची बाहेरचं काम चालू आहे वाटतं. मीर आली आमची. ऍक्च्युली आयुषला जास्त बुक नव्हतं, त्यामुळे तो फक्त प्राइस नाही तो आयुष पैसे देत नव्हता. आयुषकडे पैसे देत नव्हता. म्हणलं तू नको खाऊ, मग आम्ही दोघं खाणार. आमच्या तोंडाकडे बघत बसणार. नाही प्राइस आणलेत ना गाईज. जस्ट ना वी डन विथ स्नॅक्स गाईज या इच्छा गावात गाईज. तर मित्रांनो आता आम्ही खाऊन वगैरे झालं आपलं. तर मॉलमध्ये बाहेर फिरलो आम्ही, पण बॅग कुठली आवडलीच नाही मला. ते मॉलवाल्यांनी एक डिस्प्लेला बॅग लावली आहे, ती चांगली वाटली मला. मी दाखवतो तुम्हाला, तुम्हाला कशी वाटते मला सांगा जरा. तर आपण तीच बॅग घेऊ. हां कलर जरा चांगला वाटला मला. चला दाखवतो तुम्हाला मी या इकडे. सो काय अख्ख्या जी ह्याच्यामध्ये मॉलमध्ये बॅग आवडली आहे. याची किंमत 60,000 रुपये नाही आहे. 60,000 रुपयाची खरेदी करायची मग बॅग मिळते आहे. तुम्ही बॅग पाहू शकता, अशी बॅग आहे. आणि अशा पण आहेत खाली, पण आपल्याला अशीच हवी आहे. मग 60,000 रुपये 60,000 बॅग भेटणार आहे ना. हां काय करायचं रे, काय घ्यायचं का मग? मला आता बॅग आवडली पाहिजे, घेऊन टाकायची आपल्याला. सेम कलर, तोच कलर आहे का? सेम तोच कलर. कलर नाही का मी ना, काय माहित नाही, मिळू शकतो तो. आता जरा कसं आहे, 60,000 रुपयाची खरेदी होती बॅग आहे. आणि इकडं 2-3 दुकान आहेत. चल रॅन्डमली आहे ना आपण असं फिरू आणि जिकडे थांबल तिकडे चालत जाऊ. चला हा वर चल. चला चल तिकडे. वाटतंय गाईज आपण आयफोनच्या ह्यात जाऊया, चार्जर वगैरे घेऊन आहे का. चल ना. सो गाईज आता आम्ही थोडीशी खरेदी लागलोय करायला, म्हणजे पाहायला लागलोय. खरं तर आयफोन घ्यायचं तर आपल्याला म्हणजे ही नाही आहे म्हणतात. 60,000 रुपयाचं आपल्याला काहीच नाही आहे, थोडं जास्त पैशाचं घ्यावं लागेल. हे महाग काहीतरी आणायला गेलं बॉक्समध्ये. आता जास्त पैसे काय घ्यायचं, घेऊया. गिव्ह करायचं का? गिव्ह चार्जर, आयफोन चार्जर गिव्ह. 60,000 रुपयाचा आयफोन गिव्ह करतो काहीतरी. सॅमसंगला वापरायचं एवढं काय. अरे हा आहे ना हे खाली आहे. हां चांगला आहे ना, असं उलट प्रीमियम वाटतोय. पण त्यामध्ये बघ कलर वगैरे कसं घ्यायचं काय तसं. आणि प्लस काय राहतं, कॅमेराला प्रोटेक्शन पण राहतं. म्हणजे थोडंसं वरती आहे ना ते उचलून. ओके खाली ठेवला असं तरी काही विषय नाही. ओके का, करू का? नाही थांब, बॉगल घालू जरा, छपरी वाटलं पाहिजे. ओके का?
भाई पोकोचा फोन घेतला पोरांनी. घेतला गाईज. बस का भाई? बस बस ठेवू का? भाई कानाला लावून एक पोच घे ना. हॅलो. बस बस. तर काय जसं की तुम्हाला आता सांगितलं होतं आम्ही काय घ्यायला आलो होते, म्हणजे आयफोनला स्क्रीन गार्ड लावतायत. बाकी आपण कवर पण घेतलाय. कवरच डायरेक्ट आपण 2,500 रुपयाचा घेतलाय, तुम्ही पाहू शकता. सो गाईज आम्ही तर फोन वगैरे घेतलेला आहे. सन्यात फोन दाखव. फोन दाखव. गडी आपला खुश आहे, आता काय विषय नाही. बाकी आपल्याला दोन्ही दादांनी चांगलंच म्हणजे जास्त सहकार्य केलेलं आहे, त्यामुळं थँक्यू त्यांचं. आणि आपल्याला दोघांना म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण केलेलं आहे. तर आपलं मॉनिटाईज झाला चॅनल, त्याबद्दल आपण आयफोन घेतलेला आहे. त्यामुळं तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. सो भेटूया आता घरी गेल्यानंतर. थोडं सांगू तुम्हाला, थोड्या अजून भरपूर गोष्टी आहेत. बॅग घ्यायची आपल्याला मेन म्हणजे. तर बॅगचा काय विषय तुम्हाला सांगतो मी. सो चलो. की तुम्हाला मी बोललो होतो त्या प्रकारे आता आपण 60,000 रुपयाच्या वरची खरेदी केली आहे बॅगसाठी फक्त. आता हे लिफाफा जाऊन त्यांना दाखवायचा. तेव्हा तुम्ही हे पोराचा मास बघा चालतोय कसा. त्याला वाटते त्यांनी लईच मोठं काहीतरी मोठा विषय घेतला. ऍक्च्युली ते हे कुठे काय मॉलचं ऑफिस कुठे? हे काय हे मॉलचं ऑफिस आहे. इथूनच 1 लाख का फोन लेके पुरे फक्त हिच्यासाठी आपण एवढा मोठा खर्च केला आता. आयुष पकड बरे. त्यांना काय बिल दाखवायचं का? त्याला ते खोलून ठेवलेलं जरा. मला प्लीज मला लांब जायचं. सर मेरे को 1 लाख ते नाही आहे का 60,000 वाला? इलेक्ट्रॉनिक्स आणि ज्वेलरीसाठी 1 लाखचा स्लॉट आहे. अच्छा. ते कम्प्लिटली 1 लाख असलं तरच ते मग आम्हाला वाटलं तर ते तसं आहे नाही का? तसं नाहीच आहे का? तसं. ठीक आहे चालेल. ते तसं म्हणजे असलं ना तुम्हाला मिळणार असलं तर ते ब्रँडवाले तुम्हाला डिरेक्टली पाठवतात. अच्छा तसं आहे. हा ते पण तसं बोलले की 1 लाख अबावच आहे, पण तरी पण तुम्ही चौकशी करा म्हणले नाही का? ठीक आहे, काय विषय नाही. चालेल चला थँक्यू. मूड ऑफ झालाय गाईज. आता झालाय विषय असा की तिच्याकडे गेलो आणि ती म्हणली की म्हणजे त्या मॅडम बोलल्या की जीन्स मध्ये जायचं का? जाऊ ना. नको नाही, बाबा. नको नका काय त्या मॅडम म्हणल्या की हे नाहीये काय इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीवरती गिफ्ट अलाउच नाहीयेत. तर आता त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आपला. असं काय असेल की काय 60,000ची गोष्ट हा बघा आताच नवीन घेतला तरी मास बघा माझा. बॅग नाही मिळणार काय आपल्याला. दाखव ना दाखव. ए थांबकीला का जस्टिस फॉर बॅग काहीतरी म्हण ना भाई. असं थोडी असतं राव. बॅग नाही मिळणार काय आपल्याला आता. टर्म्स अँड कंडिशन लिहून द्या. टर्म अँड कंडिशन त्यांनी आपल्याला बॅग दिली नाही गाईज. आता पण ठीक आहे काय जाऊ द्या आता. सो जाऊ द्या आता. घेतला आयफोन आता काय वाया थोडी जाणार आहे. बाय बाय कर रे तुला. Many hours later. काही काय झालं माहितीये का? चोरून नाही आणली. चोरून पण नाही जाऊन रिक्वेस्ट केली आम्ही मॅडम कडे. बघा म्हणलं होतंय का? नाही ऍक्च्युली काय झालं मी माझे थोडे स्किल्स वापरले. ए तुझे काय वापरलंय? मी बोललो थोपाट घेऊन गप बसला होता. मी म्हणलं मॅडम नाही, प्लीज मी नाही का म्हणलं, होत असेल तर बघा म्हणलं. पहिल्यापासून मॅटर आहे का? झाला काय विषय की आपण फोन घेतला आणि त्यानंतर आपण बॅग घेण्यासाठी गेलो. तर बॅग घेण्यासाठी गेल्यानंतर ते काय बोलले की तुम्हाला बॅग नाही मिळणार आहे, कारण इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींच्या खरेदीवरती तुम्हाला 1 लाख प्लसची जर खरेदी केली तरच तुम्हाला बॅग मिळेल. मग आम्ही गिव अप केला आणि थोडं दुःखामध्ये थोडं पुढे जास्त एक्स्ट्रा चालत गेलो आणि आम्हाला लक्षातच नाही की त्याच्याच अलीकडून आपल्याला खाली यायचं होतं नाही का? मग जेव्हा माघारी येताना परत थांबलो आम्ही आणि त्यांना बोललं की प्लीज बघा ना होत असेल तर. लास्ट ट्राय केलं. लास्ट ट्राय केलं म्हणलं तर आलोय तर starting आपण थोडं मला ट्राय तरी करून बघूया. त्यांना बोललो आपण आणि त्या मॅडमने आपल्याला बॅग दिली. कशाला तोडतोय रे? राहू दे ना. आत मी टाकतो काढू. ठीक आहे. आणि त्यांना आपल्याला बॅग दिली गाईज. बॅग नव्हती मला म्हणजे ह्या बॅगेसाठी आपण नाव नाही मला माहिती पण आपण खरंच खूप चांगलं छान मॅम काम होत्या. केलं. त्यांनी काम केलं. अभिषेक सर अभिषेक सरांचं नाव परत माहिती आहे, अभिषेक कारण सर सिनियरिटी होते ते. कोण होते काय माहिती. तुम्ही काम करा युनिकॉर्न स्टोअर मध्ये अभिषेक सर कोण आहे ते परमिशन देऊ शकतात. त्यांचं पण चॅनल बिनल असेल तर त्यांना पण सबस्क्राईब करा. थँक्यू अभिषेक सर आणि थँक्यू त्या मॅडम कोण होत्या. खूप चांगलं वाटलं आम्हाला. तर काही झालं की लगेच आपली मीटिंग होती. आता मीटिंग जस्ट झाली आहे. आत्ता आम्ही तिघं पण निघालो आत तिकडे जेवण करण्यासाठी. जायचं तसं काय सीन नव्हता. आज फ्रायडे आहे आणि म्हणलं आता ऑफिसनं सुट्टी पण आहे, पण आपलं अजून काम झालेलं नाही. काम आहे अजून. आणि मग म्हणलं तिकडे जाऊन परत लॉग इन करावं आणि पुढं काय राहिलं ते काम करून टाकावं. तर आता फोन घेतला आहे तुम्ही पाहू शकता. आयफोन वगैरे एकदम दुराळ आहे आपल्याकडे आता.
लगेच पोरांनी व्हॉट्सअप घेऊन लगेच इंस्टाग्राम वगैरे एकदम चालू केलं सगळं. तर आता तिकडे जातो आम्ही आणि तिकडे जाऊन जेवण वगैरे करतो. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. कसा वाटलेला ब्लॉग तुम्हाला नक्की कळवा आणि लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हा ब्लॉग मी जो आहे तो जेव्हा आपला मोटिवेशनचं म्हणजे पूर्ण स्टेप्स कंप्लीट होतील त्याच वेळेला अपलोड करणार आहे. तर म्हणजे इच्छा आहे माझी की बाबा ह्या ब्लॉगवरती आपले ॲड वगैरे पळतील. तर तुम्ही ॲडला वगैरे असं स्किप बिप काय करू नका. तुम्ही ॲड बघितलं तर आम्हाला पैसे मिळणार आहेत. मग आपण 3 डोळ्याचा फोन घ्या, 2 डोळ्याचा घेतला आहे. आता 3 डोळ्याचा पण घेऊन झाला म्हणायचा, पण जाऊ द्या तरी पण अजून घेऊ. आता मी सॅमसंग वापरतोय, मी पण ॲपलचा फोन घेईल. आपल्याकडे 5 डोळ्याचा आहे पण 3 डोळ्याची मजाच वेगळी नाही का, 1 2 3 असं. तर झाला काय विषय माहिती आहे का, मी सांगायचं राहून गेलो. पहिलं तर आपल्याला बॅग मिळणार नव्हती, पण आपण रिक्वेस्ट केली. एखाद्या गोष्टीचं कसं नाही का ते काय म्हणतात मॅनिफेस्टेशन काय असतं ते मॅनिफेस्टेशन केलं की कसं एखादी गोष्ट मिळते. तसं मी आधीच विचार केला होता, आठवड्याभर आधीच. म्हणजे मित्राला फोन घ्यायला गेलो सर्वेशला. तर तुम्हाला तो माहीत नसेल म्हणजे तो विषय, मी त्याची पण थोडीशी क्लिप टाकून दिला आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मॅनिफेस्टेशन केलं होतं की बाबा आपण गेल्या बाबा ही बारकी आपल्याला बॅग पाहिजे. आणि त्या मॅनिफेस्टेशनच्याच जोरावरती शेवटी आपण बॅग घेऊन आलो ना भाई. तुम्हाला वाटलं याने 80,000 रुपये 24 किती रे 84,000 रुपये घालवले फक्त बॅग घेण्यासाठी. असं काय नाही मित्रांनो, लहान लहान गोष्टीचा विचार करत सोडून दिला आपण. कारण त्यामुळे आता ब्लॉग लावलं करायला. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्या व्हिडिओजवरती. लाईक करा आपल्या चॅनलला नाही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जमलं तर बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि व्हिडिओ पडले की लगेच बघत जावा. आणि स्किप वगैरे करू नका आपल्या लोकल, म्हणजे लगेच आपल्या फोनचे जे आहे ते स्किप नका करू ॲड वगैरे, कारण त्यावर जोरावरतीच आपल्याला अजून काय घ्यायचं आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड सो बाय बाय गाईज. हॅलो गाईज, हे आमचे मित्र सनीदादा साबळे, खूप एका ट्रेकिंग ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत ते. त्यांनी हा आयफोन 17 मोबाईल घेतलेली आहे, पण त्यांनी ऑन कॅश हा मोबाईल घेतलेला आहे. आपण पाहू शकता. ओके, चेन आहे, चेन नाही त्यांनी, चेन आहे, ऑन कॅश घेतलेला आहे. किडनॅप पण आहेत. आणि एक गोष्ट आहे ते मी दाखवू शकत नाही याच्यामध्ये, 6 फुटे आहेत. तर तुम्ही अजून पाहू शकता हे संदेश नरसाळे पाणी भरायला चालले होते. आणि हे बंधू त्यांचे सुमित साबळे यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच आज त्यांनी खूप मागं आहे. आज त्यांच्या नेतृत्वाखाली. आणि आम्हाला 4 जणांना जायचं नव्हतं म्हणून आम्ही हा काळा मोत्या पण नेलता. उलटा कसं करतात आता कॅमेरा चालू नाही कमी दिला आपण. याच्यात कॅमेरा उलटा होत नाही, एवढं एकच पिक्चर यांचं खर्चुलं आहे. नाहीतर बाकी सगळा मोबाईल चांगला आहे. बाकी मग त्यापेक्षा ही तर आता अजून एक महत्वाची गोष्ट, ऑप्शन नाही. गाडी दिसते बघा ती HFT लेक्स. आज तिथं पेट्रोल खाली ग्राउंड पाशी संपलं होतं, मग ती आज चॉकवर आम्ही इथून आणलेली. तुम्ही पाहू शकता ही गाडी, इंडियन नेव्हीची गाडी आहे ही. आज तिथं पेट्रोल खालच्या सिंहगडच्या ग्राउंड पाशी संपलं. तिथून पुढे ह्या भावानी करचौकवर करचौक खाली पेट्रोल पंप बंद होता तुम्ही पाहू शकता. सनी हा पहिल्यांदा गुगल पिक्सेलचा मोबाईल वापरायचा. तुम्ही पाहू शकता हा 3 डोळ्याचा गुगल पिक्सेल 2 डोळ्यावरती आले. गरिबी खूप वाईट असते मित्रांनो. हे तुम्ही 100 रुपये पण त्यात सापडले. तुम्ही हे जे पाहताय ही आहे गणेश चौक बिल्डिंगची पार्किंग आहे. त्यामुळे तुम्हाला 4 व्हीलर दिसणार नाही, कारण हे सगळं गरीब आहे. उभा काढून आडवा व्हिडिओ काढतात, आडवा चालू आहे ब्लॉग मध्ये टाकतो द्यायला पाहिजे. सॉरी गाईज, मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. हा पाहू शकता आमच्या बिल्डिंगचा CCTV आहे. तुम्हाला दिसत नसेल पण इथे दिसतात काय तिघं, हेच तिघं आहेत. तुम्हाला असं थोडा काळा वाटत असेल पण तो काळाचे. आणि असं गाईज बाय बाय करा, बाय बाय करा, बाय बाय. उद्या